सुरुवातीची बातमी आहे। जुन्नर शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने घबराट पसरली आहे। खासगी रुग्णालयात मागील 2 दिवसात मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत। या काळात नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी येथील डॉक्टर सुनील शेवाळे यांच्याकडून जाणून घेतले आहे। पाहूयात। शहरामध्ये डेंग्यू अतिशय जोरात फैलावलेला आहे। आपण पाहतोय सगळे दवाखाने पूर्ण भरलेले आहेत। आता आपण डॉक्टर शेवाळे जे एमडी आहेत यांच्याकडे आपण आलेलो आहोत। यांच्याकडे जवळपास आतापर्यंत 25 पेशंट ऍडमिट आहेत आणि अतिशय दयनीय अवस्था या जुन्नर शहराची झालेली आहे। याला जबाबदार कोण हा प्रश्न नागरिकांमधून येतोय। मात्र आता आपण सध्या जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडून की नेमकं डॉक्टर याच्या मागे काय काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारे पेशंटनी याला सामोरं गेलं पाहिजे आणि डॉक्टरांची याच्यामध्ये असणारी भूमिका, पेशंट सोबतचा असणारा समन्वय हा कसा साधला गेला पाहिजे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। डॉक्टर साहेब, स्वागत आहे आपला आवाजमध्ये। आज डेंग्यू भयानक फैलावतोय जुन्नर शहरामध्ये। आज आपण पाहत आहे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतः रोज अनुभवताय। अनेक दवाखाने या ठिकाणी भरलेले आहेत। पेशंट अतिशय गांगरून गेलेला आहे, घाबरलेल्या अवस्थेत आहे। काय सांगाल, काय याच्यावरती आपली उपाययोजना असेल आणि आपण या निमित्ताने काय आवाहन कराल? आज या ठिकाणी आपला आवाज या मीडियाच्या माध्यमातून जनजागृती, लोककल्याण, समाजाच्या निरनिराळ्या घटकांच्या सर्व बाबतीमध्ये असलेलं सर्वांगीण कल्याण कशा पद्धतीने होईल हे पाहण्याचे यांचं सातत्याने असलेल्या हेतुपोटी आज जुन्नरमधल्या आरोग्याच्या विषयी अतिशय प्रामुख्याने दखल घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे आलात, त्याबद्दल धन्यवाद। आज गेले एक आठवडाभर मी पाहतोय की जुन्नरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ताप, थंडी, अंगदुखी, डोकेदुखी, त्या अनुषंगाने सांधिवात किंवा अन्य काही आजार अशा पद्धतीचे रुग्ण बऱ्याचशा प्रमाणामध्ये सध्या वाढलेले आहेत। गेले 10 ते 15 दिवसामध्ये ह्या आजाराची साथ जुन्नर आणि जुन्नरच्या निरनिराळ्या पेठांमध्ये आहे असं मला वाटतं। माझ्या हॉस्पिटलमध्ये गेले 10 दिवसामध्ये बरेच रुग्ण या अनुषंगाने येऊन गेलेले आहेत। वास्तविक पाहता कुठल्याही पेशंटला ताप आल्यानंतर तो ताप कशाचा आहे हे डॉक्टरांना निदान करणं अतिशय अवघड असतं। तापाची कारणं असंख्य असू शकतात। कधी मलेरिया असतो, कधी टायफॉइड असतो, कधी डेंग्यू असतो, कधी निमोनिया असतो, कधी मेनिंजायटिस असतो, कधी गॅस्ट्रोएंटरायटिस, अशा असंख्य कारणं असतात। म्हणून ताप जो आहे हा कुठलाही ताप याला पायरेक्सिया ऑफ अननोन ओरिजिन PO म्हटलं जातं की हा जो ताप आहे याचं नक्की कारण माहीत नसतं। मग या नक्की कारण शोधण्यासाठी काही गोष्टींची तपासण्या होणं अतिशय गरजेचं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने ताप येण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की आपण एंडेमिक एरिया म्हणजे ज्या एरियामध्ये हे आजार सातत्याने होतात त्यामध्ये मलेरिया, व्हायरल फीवर, टायफॉइड हे आजार जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतात। म्हणजे 10,000 रुग्ण जर तापाचे असतील तर त्याच्यामध्ये जवळजवळ 4-5 जणांना व्हायरल फीवर असतो, 2-3 जणांना मलेरिया असतो, 2-3 जणांना टायफॉइड असतो। मग डेंग्यू कशाला म्हणतात? तर डेंग्यू म्हणजे इट इज वन ऑफ द इन्फेक्शन ड्यू टू मल्टिपल कॉजेस। म्हणजे मल्टिपल कॉजेस म्हणजे डेंग्यू झाला म्हणजे नक्की काय झालं? तर डेंग्यू झाला म्हणजे पेशंटला जो ताप आलाय त्या तापाचं विशिष्ट विषाणू पेशंटच्या रक्तामध्ये असल्यानंतर डेंग्यू झाला असं म्हटलं जातं। त्यामध्ये डेंग्यूच्या टेस्ट केल्याशिवाय ह्या गोष्टी कुठल्याही डॉक्टरला नुसत्या तपासण्यावरून सांगता येत नाही। परंतु सामान्यतः ताप, थंडी, डोकेदुखी, अंगदुखी, अंगावर उठलेला रॅश आणि सांध्यामध्ये होत असलेलं पेन म्हणजे दुखणं, संधिवात, ही जर लक्षणं असतील तर डेंग्यू सारखा आजार असतो। व्हायरल फीवर मध्ये नॉर्मली डॉक्टर लोक पेशंटला ट्रीट करतात, व्हायरल फीवर कमी होत नाही, पेशंटला थंडी ताप येत राहतो। तर असे ज्यावेळी लक्षणं असतात त्यावेळेला या आजाराची योग्य त्या डॉक्टरांकडून चांगल्या पद्धतीने तपासणी करून घेणं हे त्या रुग्णाचं काम आहे। जर
माझ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आला थंडी तापाचा, तर तो थंडी तापाचा रुग्ण मलेरियाचा आहे, टायफॉइडचा आहे, डेंग्यूचा आहे, व्हायरल फिवरचा आहे का निमोनियाचा आहे हे निदान करण्याचं कौशल्य त्या डॉक्टर जवळ असतंच. तर प्रत्येक डॉक्टर आपला रुग्ण कशा पद्धतीने चांगल्या याच्यामध्ये लवकरात लवकर बरा होईल अशा अनुषंगाने तपासत असतो. त्या डॉक्टरांचा हेतू पेशंटच्या आजाराचं ताबडतोब निदान करणं, त्याला योग्य ती ट्रीटमेंट देणं आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या गांभीर्याला सामोरं जाऊ लागू नये अशा दृष्टिकोनातून प्रत्येक डॉक्टर ट्रीट करतात. त्यामुळं ह्या आजारांच्या तपासण्या होणं प्रथमतः अतिशय गरजेचं आहे. म्हणजे थंडी तापाचा रुग्ण असेल तर त्याचा पहिला हिमोग्राम केला जातो की ज्याद्वारे त्याच्या शरीरामध्ये असलेल्या रक्तपेशी, त्याच्या शरीरामध्ये असलेल्या पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स या सर्व गोष्टींची चेकिंग त्यामध्ये होते. त्याच्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये विषाणू आहेत का, त्याचप्रमाणे मलेरियाचे पॅरासाइट्स आहेत का, किंवा टायफॉइडच्या ज्या टेस्ट असतात विडाल टेस्ट की ज्याच्यामधून त्या रुग्णाच्या शरीरामध्ये त्या आजाराच्या प्रतिकार असलेल्या अँटीबॉडी तयार झाल्यात का ह्या पाहण्याच्या टेस्ट असतात. जर तुमची विडाल टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला टायफॉइड आहे हे सामान्यतः गृहीत धरलं जातं. म्हणजे नुसता डॉक्टर नाही तर डॉक्टर आणि असलेल्या लॅबोरेटरी या दोघांच्या अनुषंगिक जबाबदारीने त्या रुग्णाचं निदान केलं जातं. निदान करणं हे तसं अतिशय सिरियस पण आहे, कारण की निदान करून नुसतं चालणार नाही. तर निदान होत असताना निदानाबरोबर त्या आजाराची असलेली निरनिराळी कॉम्प्लिकेशन याचीही पडताळणी करून पाहणं डॉक्टरांना गरजेचं असतं. त्यामुळे त्याच्या पिशी वाढल्या, त्याच्या पिशी कमी झाल्या हे पाहण्याचं आणि हे ठरवण्याची जबाबदारी डॉक्टरांची असते. सामान्यतः ह्या आजारांमध्ये रक्तपेशी कमी होतात, त्यामध्ये कधी कधी पांढऱ्या पेशी कमी होतात, कधी कधी प्लेटलेट म्हणून जे पेशी असतात त्या कमी होतात. त्यांची मात्रा सामान्यतः 1.5 लाखाच्या वर तर 3 ते 3.5 लाखापर्यंत असते. तर प्लेटलेट कमी झाल्यामुळे त्रास झाला असा समाजामध्ये एक संदेश सध्याच्या काळामध्ये जास्त पोहोचलेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा वेळा पेशंट लोकांना त्याच्यातलं कळतंय काय ते माहीत नाही, परंतु प्लेटलेट किती आहेत हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. वास्तविक पाहता प्लेटलेट जर प्रचंड प्रमाणामध्ये कमी जर झाल्या तर काय होतं हे कळणं गरजेचं आहे. प्लेटलेट कमी होणं, प्लेटलेट हा जो भाग आहे हा भाग असंख्य आजारांमध्ये कमी होत असतो. त्यामुळे नुसतं डेंग्यूमध्ये कमी झाला असं काही नाही. प्लेटलेटची मात्रा ठराविक रेंजच्या जर खाली गेली, सामान्यतः 30,000 ते 20,000 याच्या खाली जर प्लेटलेट गेल्या तर तो रुग्ण गंभीर अवस्थेमध्ये आहे. त्याच्या शरीरामध्ये असलेले क्लॉटिंग रक्ताची गुठळी होण्याची क्रिया खराब होते आणि त्यामुळं हेमोरेजिक डेंग्यूमध्ये पेशंट जाण्याची शक्यता असते. आणि असं जर झालं तर हा आजार गंभीर आहे, अन्यथा या आजारामध्ये एवढं गंभीर्य नाही. वास्तविक पाहता डेंग्यूला खरी ट्रीटमेंट तशी काही विशेष स्पेसिफिक अशी काही नाही. डेंग्यू झालेल्या रुग्णाने आपला ताप कमी कसा होईल हे पहिलं पाहिलं पाहिजे. ताप कमी होण्यासाठी ज्या विशिष्ट गोळ्या डॉक्टर देतात ते प्रामुख्याने घेतलं पाहिजे. डेंग्यू बरोबर जर मलेरियाचा आजार असेल तर मलेरियाची ट्रीटमेंट पूर्ण आमची डॉक्टरांनी देण्याची जबाबदारी आहे, पेशंटची घेण्याची जबाबदारी. ही औषधं मलेरिया टायफॉइड याची योग्य ती औषधं योग्य त्या मात्रामध्ये प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णाच्या सेफ्टीसाठी सामान्यतः सतत देत असतो. ही औषधं घेत असताना त्या औषधांची संख्या, त्या औषधांच्या असलेल्या साईड इफेक्ट, त्या औषधांमुळे आणि आतल्या असलेल्या निरनिराळ्या तक्रारांमुळे आतमध्ये पोटाची होत असलेली निरनिराळी अवस्था ह्यामुळं अजूनही कॉम्प्लिकेशन वाढत राहतात. म्हणजे काय होतं तर पेशंटला तापामुळं डोकं दुखत असतं, तापामुळं पोट दुखत असतं, तापामुळं सांधे दुखत असतात. ताप कमी व्हायच्या गोळ्या ज्यावेळी घेतात त्या गोळ्यांमुळे ऍसिडिटी वाढते, त्याच्यामुळे उलट्या होत राहतात, तापामुळं अन्न जात नाही, कधी काही अंशी तर पोटाचे आजार चालू होतात. त्याचबरोबर पाण्याची मात्रा शरीरामधले कमी होती आणि शरीरामधले पाण्याची मात्रा कमी झाल्यामुळं ब्लड प्रेशर कमी होणं, किडनीला सूज येणं, त्याचबरोबर जास्त ताप असल्यामुळं लिव्हरवर त्रास होणं, लिव्हर किडनी हे खराब होत असताना जास्त तापाचा अतिरेकी परिणाम मेंदूच्या क्रियांवर होत असल्यामुळं मेंदूला सूज येणं, म्हणजे अशा एक चेन साखळी तयार होत असते. म्हणून आपला रुग्ण त्याच्या टेम्परेचर, त्याच्या सर्व व्हायटल साईन्स हे पाहण्याची जबाबदारी डॉक्टरांवर असते. डेंग्यूच्या आजारामध्ये पाणी भरपूर प्या,
ब्लड प्रेशर व्यवस्थित मेंटेन करा, अतिशय हलका फुलफुलीत आहार घ्या, त्यामध्ये प्रामुख्याने तूप, भात, वरण, पापड, उकडलेले बटाटे, उकडलेल्या बटाट्यांना थोडीशी चव येण्यासाठी मीठ, तिखट, ज्याच्या त्याच्या अनुषंगाने, साबुदाण्याची गंजी, भाताची पेज, गरम गरम टोमॅटोचं सूप, अशा पद्धतीचा हलका फुलफुलीत आहार घेणं, चांगली फळं, नारळ पाणी प्या. कुठलाही डेंग्यूचा रुग्ण प्लेटलेट कमी झाल्यामुळं ताबडतोब सिरियस होतो असं काही नाही. प्लेटलेट जर प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्या तर प्लेटलेट ट्रान्सफ्युजन देता येतं. प्लेटलेट ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्ताच्या द्वारे रक्तामध्ये असलेले पेशंटच्या प्लेटलेट दुसऱ्या रुग्णांच्या त्याच्या म्हणजे दुसऱ्या नॉर्मल व्यक्तीच्या त्याच्यामध्ये देता येतात. म्हणजे जसं आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देतो तसं प्लेटलेट ट्रान्सफ्युजन होतं. ह्या पद्धतीची प्लेटलेट ट्रान्सफ्युजनची ट्रीटमेंट सुद्धा करता येते. परंतु माझ्या अनुभवानुसार जर पेशंटला ताप आला, थंडी आली, जॉईंट पेन झालं, रॅश झाला, त्याचं निदान डेंग्यू झालं, तर साधारण 3 ते 4 दिवसामध्ये पेशंट बरा होतो. ह्या रुग्णाच्या निदानासाठी डेंग्यू NS1 टेस्ट, IgG, IgM टेस्ट केल्या जातात. ह्या टेस्ट महागड्या आहेत पण त्या गरजेच्या आहेत. कारण काय होतं, पहिल्या दिवशी ताप आला तर ह्या टेस्ट पॉझिटिव्ह सुद्धा येत नाहीत. कधी कधी ह्या टेस्ट 2 ते 3 वेळा सुद्धा कराव्या लागतात. महाग आहेत हे उत्तर द्यायला नाही. आपल्या शरीराची किंमत अमूल्य आहे. जर गरज पडली, डॉक्टरांनी सांगितलं रिपीट टेस्ट करा, तर करणं सुद्धा गरजेचं आहे. सामान्यतः कुठलाही डॉक्टर कुठलीही टेस्ट अननेसेसरी करायला लावत नाही. त्यामुळं डाएट 2 ते 3 विभागामध्ये स्प्लिट करून घेण्यात आलेला बरा. आणि थोडं का होईना खाणं गरजेचंच आहे. बरेचसे पेशंट मी खातच नाही असं जर केलं तर रुग्णाचे गांभीर्य वाढू शकतं, रुग्णाचं मेटाबॉलिझम फार फास्ट झालेलं असतं. त्यामुळं कुठल्याही स्वरूपाचं न घाबरता झालेल्या आजाराला व्यवस्थित सामोरं जाण्याची जबाबदारी त्या पेशंटचे नातेवाईक यांचीच असती. डॉक्टरांनी सुद्धा पेशंटला योग्य त्या पद्धतीने सल्ला देऊन कमीत कमी तपासण्यांमध्ये जास्तीत जास्त उपयुक्त औषधांचा वापर करून पेशंटला लवकरात लवकर या आजारातून बरा करण्याची जबाबदारी स्वीकारलेलीच असते. आणि डॉक्टर वर्ग, जुन्नरमधील सर्व डॉक्टर त्या बाबतीत अतिशय दक्ष आहेत. सर्व डॉक्टर अपडेट आहेत. ते वेळोवेळी त्या अनुषंगाची चर्चा करतात, त्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात आणि त्यामुळं हे सर्व रुग्ण व्यवस्थित बरे होतील. यामध्ये काही जबाबदारी समाजाची, काही जबाबदारी कुटुंबातील घटकांची आणि काही जबाबदारी वैयक्तिक आहे. वैयक्तिक म्हणजे आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. आपण आपलं आरोग्य नीट ठेवलं गेलं पाहिजे. हा आजार सामान्यतः डास चावल्याने होतो. हा डास दिवसाचा होतो. एडिप्सी म्हणून डास असतो. हा मोठा डास असतो. हा डास पाण्याच्या ठिकाणी वाढतो. शक्यतो खराब आणि गलिच्छ ठिकाणी या डासांची वाढ होते. या डासांच्या चाव्यामुळं हे जंतू शरीरामध्ये प्रवेश करतात. प्रत्येकाच्या शरीरात असलेली रोगप्रतिकार शक्ती, प्रत्येकाची असलेली इम्युनिटी याच्यानुसार त्याच्या शरीरामध्ये होत असलेले बदल, त्यामुळे ह्या आजाराचा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि समाज व्यवस्थेमध्ये आरोग्याच्या दखल घेणाऱ्या आरोग्य पथकांनी त्या अनुषंगिक स्वच्छता, त्या अनुषंगिक असलेल्या प्रामुख्यानं पाहणं, स्वच्छ पाणी आणि निरोगी वातावरण कसं राहील असं सर्वांनी जर लक्ष घातलं तर या आजाराचं प्रमाण वाढणार नाही आणि जे काही रुग्ण आहेत ते लवकरात लवकर ह्या काळजीने बरे होतील. काही पेशंटच्या माध्यमातून, काही रुग्णांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जे काही संदेश येत होते की अधिकचा टेस्ट करावे लागतात, अधिकचा भार पडतो आणि मग त्या गोष्टीतनं हा डॉक्टर आणि पेशंट मधला समन्वय याला कुठेतरी दुरावा मिळत होता. मात्र डॉक्टरांच्या बोलण्यात आता त्यांनी तोही विषय क्लिअर केलेला आहे की ज्या काही गोळ्या दिल्या असतील, जे काही औषधं दिली असतील ती वेळच्या वेळी घेऊन तो संपूर्ण डोस तुमच्या शरीरात गेल्याशिवाय तुम्हाला यातनं सुटका होणं हे मुश्किल आहे. त्यामुळे सांगितलेल्या गोष्टी विनाकारण कोणत्याही टेस्ट करायला डॉक्टर कधीही कोणत्याही रुग्णाला सांगत नाही. जी गरजेची आहे तीच टेस्ट आपण केली पाहिजे आणि ती या आजारांमध्ये करणं तेवढंच गरजेचं आहे. कॅमेरामॅन सुजित सर्जिनेसोबत पवन गाडेकर, आपला आवाज, जुन्नर.